माझे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा चिनू, अरे तो गेम ठेव, आता जेवायची वेळ झाली आहे. थांबा ना. गो बाई, नशीब आमचं, तुम्हाला आठवण झाली एकदाची. हा, केव्हाची तुमच्या फोनची वाट बघतोय. पण तुम्ही काय बाबा बिझी माणसं, तुम्हाला कुठून वेळ मिळणार. नाही वहिनी, अगं तसं नाहीये. अरे शेवटी मीच आधी तिला फोन केला. कोणाचा फोन आहे गाई? जय काकाचा? हो. मला दे ना बोलायला, मला बोलायचं त्याच्याशी. वहिनी कसे आहात सगळे? सगळे छान आहेत, पण ना माझं मेलीचं पार कंबरडच मोडले. अरे काय सांगू, घर आवरण्यापासून चिनूचं सगळं करण्यापासून फार स्वयंपाक पाण्यापर्यंत सगळं माझं मलाच करावं लागतं ना रे. माझं एकटीचे हात कुठे कुठे पुरणार सांग मला. हात तुम्ही जरा असता तिथे तर मदत झाली असती. तर जाऊ दे, देवानेच आता परीक्षा घ्यायची ठरवलीये तर बसत नाही परीक्षेला, असं कसं म्हणणार. वहिनी अण्णा कसे आहेत? ते तर आठवण काढून काढून थकले तुमची. पण तुम्हाला तरी कसा दोष देणार. तुमच्या राजा राणीच्या संसारात तुम्हाला तर आमची आठवण कुठून येणार बाबा. वहिनी अगं काय बोलतेस तू? खरंच सांगते, आम्ही मात्र सगळे तुमची आठवण काढत असतो. हा, चिनू तर काय तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो अगदी. आई मला दे ना का फोन, मला बोलायचंय का कशी. सारखं त्याचं तेच चालू असतं ना, काका काकू कधी येणार कधी येणार. पण तुमचंही खरं आहे म्हणा, तुम्हाला कुठून आमच्यासाठी वेळ मिळणार म्हणा. काय रे, पण खरंच तुम्हाला आमची आठवण येत नाही का रे. वहिनी अगं आठवणच येणार नाही असं कसं होईल. जय, तुम्हाला आमच्या बरोबर राहावंसं वाटत नाही का रे. वहिनी मला तसंच वाटतं, पण मला ना तर अगदी मनापासून वाटतं की तुम्ही इथे आमच्या बरोबर विरारला राहायला यायलाच हवं. वहिनी तू प्लीज जरा अण्णांना फोन देतेस का? अरे ते ना जेवायला बसले. देऊ का फोन? नाही नको, राहू दे. जेवायला बसले असतील तर नको उठवूस त्यांना. हो का, असं म्हणतोस. हो बरं बरं बरं, मी करतो परत फोन. ठेवतो आता. हा, हे काय फोन का कट केलास? मी म्हंटल होतं ना मला बोलायचंय का कशी. पण त्याला कुठे बोलायचंय तुझ्याशी. चिनू, तुझा काका आहे ना आता खूप बदललाय बरं का. त्याला म्हणाले मी, अण्णा जेवायला बसलेत, फोन देऊ का. काही न बोलता फोन ठेवून दिला त्याने शेवटी. घ्या. काय झालं जय? कसे आहेत सगळे? ठीक असावेत. अण्णा नेमके जेवायला बसले होते म्हणून बोलता नाही आला. चला निघूया. बस साठी थांबण्यात काही पॉइंट नाही, आपण टॅक्सीने लवकर पोहोचू.
चिनू तो गेम ठेवा बाजूला. एवढा मोठा घोडा झालायस हा, स्वतःच्या हाताने जरा जेवायला शिक. काय झालं? नाही, काय नाही, काय नाही. मला ना खरंच आपल्या जयची दयाच येते अगदी. बिचारा, आपण राहत होतो ना तिथे गिरगावात, त्याच्या जिभेचे सगळे चोचले पुरवायचे हो मी. आता आदिती काय स्वयंपाक करसेल देवालाच माहिती, काही येत नाही तिला. आणि त्यात तर काय आता बाईसाहेब नोकरी करायला लागल्या. झालंच मग. आकर हा सगळं काय झालं हा? किती कडू होतं वरण भात. कडू ना, नखरेच जास्त आहे. कडू लागतंय म्हणे. बाई ग, असं कसं झालं? तुलाच माहिती आहे असं कसं झालं ते. काही नाही, वरणात हिंग जास्ती पडलंय, मीठ पडलेलंच नाहीये. अभि ते दही दे जरा. नाही पण म्हणजे माझ्याकडून असं वरणामध्ये हिंग जास्त पडणं शक्यच नाही. माझ्याकडून अशी चूक होणं शक्यच नाहीये. म्हणजे नाही, आत्ता माझ्या लक्षात येतंय. अहो तिथे गिरगावात असताना आदितीला 1000दा सांगितलं, बाई ग हिंगाच्या डब्यात मीठ ठेवू नकोस, नको ठेवूस. पण नाही, बाईसाहेबांना डब्या वाचवायचे असतात ना. नेमकं वरण करतानाच लाईट गेली. माझंच लक्षात आलं नाही. आणि त्या धुळीत काम करून इतकी सर्दी झाली ना मला, काही वासच येत नाही. जाऊ दे आता शोभा, अगं झालं ते झालं. म्हणजे उगाच आदितीच्या चुकीचं कापर माझ्या डोक्यावर फुटलं ना. तुम्ही पण गप्प काय बसलात, बोलला का नाही? अगं सकाळपासून तू काम करतेस, आणखीन किती त्रास द्यायचा तुला? आणि दही मिसळून जेवण बरं लागतंय हो ना अण्णा? हा, सॉरी अण्णा. पिठलं टाकू का पटकन? अगं राहू दे, एखाद दिवस चालतं. पण मला नाही खायचंय, मी नाही खाणार. अरे नको खाऊस, आपण पावभाजी खायला जाऊया. काय हो, चालेल ना? हो, त्या शेजारच्या दळवी वहिनी सांगत होत्या, इथे कॉर्नर मध्ये काय मस्त पावभाजी मिळते, कुठून कुठून लोक येतात म्हणे खायला. आज जाऊया ना आपण? हो हो, जाऊया ना, जाऊया. आहो, आता तुम्ही काय ते खात बसलाय? ताट ठेवा, पावभाजीसाठी थोडी पोटात जागा ठेवा. मी पटकन तयार होऊन येते. चल चिनू, ये, तोंड धुवा व्यवस्थित. अण्णा, तुमच्यासाठी पावभाजी आणलीये, हे घ्या. वायफळ खर्च कशासाठी केलात? अण्णा, मी आणि जय आम्ही चौपाटीवर गेलो होतो. आम्ही दोघांनी पावभाजी खाल्ली म्हणून तुमच्यासाठी सुद्धा आणली. काय गरज होती? आधीच कमाईची मारामार, तेथे चंगळ कशासाठी? सकाळची आमटी उरली होती ना, रात्री भाताबरोबर ती खाल्ली असती. अण्णा, आई गेल्यापासून तुम्ही बाहेर येणं जाणं बंद केलंय. कुठे लग्न कार्याला सुद्धा जात नाही. जाता ते फक्त देवळात.
अण्णा, मला जय सांगत होता दर रविवारी तुम्ही आईंना घेऊन नाटक बघायला जायचा आणि इतर सगळ्यांना चौपाटी फिरायला. पण आई गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाचे दरवाजे जणू बंदच करून टाकले. अण्णा, तुम्ही सतत कसला ना कसला विचार करत बसलेले असता. मला आणि जयला तुम्हाला हे असं बघताना किती त्रास होतो माहितीये तुम्हाला. आणि आमचं सोडा, पण जो माणूस त्याचं आयुष्य इतकं रसरसून जगलाय तो माणूस आज इतका दुःखी आहे हे बघून आईंना बरं वाटत असेल का हो? अण्णा, आमच्यासाठी नाही पण निदान आईंच्या आनंदासाठी तरी प्लीज खाऊन घ्या ना. अदिती, पाणी घेऊन ये. अण्णा, कशी आहे पावभाजी? चांगली आहे. पाणी आणते. अण्णा, अण्णा, अहो काय हे, अजून तुम्ही इथेच बसलात? शी. अण्णा, काय बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, बरं आहे मी. तिने जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नाही होणारच. इतकी वर्ष ते चालीत राहिले, जुन्या आठवणी काही पिच्छा सोडणार नाही. पण ते राहू दे, तुम्ही दोघं झोपा, मी आवरून घेते. हा, पण अण्णांची गादी मी आहे ना, घालते. चल चिनू. कमरेत उसळ भरली मला. त्या वेदना होत आहेत ना अण्णा. ओ बाई, बाई राहू दे, मी आवरतो सगळं. हो नाही नाही, असं कसं? तुम्हाला अशी ती उष्टी खरकटी भांडी मी नाही उचलू देणार, मला आवडणार नाही. मी खरंच सांगतो, तुझा आराम कर, मी आवरतोय हे सगळं. अहो कशाला, द्या 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 द्या. इतकं दुखतंय मला. जा तू आराम कर. म्हणजे तुम्हाला खरंच काम करू दिलं नसतं मी. मला माहितीये मला. जातो. सॉरी हा अण्णा. ऐक, कार्ड ही खात्रीलायक गोष्ट असू शकत नाही. यांच्या प्रश्न विचारून पोट भरलं? झालं समाधान? नाही. कार्ड ही खात्रीलायक गोष्ट असू शकत नाही. उद्या मी जर मनात आणलं तर मी सुद्धा यांच्या ऑफिसचं एक कार्ड बनवून घेऊ शकतो. यांच्या ऑफिसचा पत्ता आहे ना तुमच्याकडे? जा एकदा ऑफिस मध्ये. हो, ते मी करीनच. पण ही कार्ड बघितल्यानंतर मला अजून एक संशय येतोय. आधी मला असा संशय होता की ह्यांची ऑफिस वेगवेगळी आहेत, पण आता ही कार्ड बघितल्यावर ही दोघेही नवरा बायको नसून एकमेकांना न ओळखणारी आणि काही संबंध नसलेली माणसं आहेत असं वाटायला लागलंय. काय? यांच्या लग्नाला 1 वर्ष झालं म्हणतात, पण हिनं अजून माहेरचं आडनाव बदललेलं नाही. काय आहे का उत्तर याचं? सर, त्याचं असं झालं होतं की आम्ही. अहो, स्पष्टीकरण कसली मागताय? आडनाव बदललं नाही म्हणजे काय आकाश कोसळलंय का? आता तुमच्या सुनेनी तिच्या मुलीचं नाव सई भाटे केतकर असं लावलंय. तिच्याकडून मागवलं स्पष्टीकरण?
त्यांचा प्रश्न वेगळा आहे. ते परदेशात राहतात आणि स्वतंत्र राहतात, त्यामुळे मला विचारण्याची गरज नाही वाटली. पण मला वाटली, म्हणून मी विचारलं. तेव्हा स्त्री स्वातंत्र्यावर हे लांबलचक व्याख्यान जोडलं तिने, आणि नंतर प्रत्येक वेळी थोडं थोडं वाढवून तेच व्याख्यान नवीन असल्यासारखं मला ऐकवलं. सगळं पाठ आहे मला. ऐकायचं तुम्हाला? नाही, गरज नाही त्याची. ज्याने आपल्या आई वडिलांशी नाळ तोडली, आणि एखादं नाव लावलं काय किंवा नाही लावलं काय, मला काही कर्तव्य नाही त्याच्याशी. बरं, तुमची उलट तपासणी झाली असेल तर आता जेवायला बसूया का? जय अदिती, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवण गरम करते. हो, पण हे चोचले आजच्या दिवसापुरतेच. उद्यापासून तुम्ही तुमचं बघायचं. तुम्ही इथे आमचे नातेवाईक म्हणून नाही, पेइंग गेस्ट म्हणून आलेला आहात, हे लक्षात ठेवा. हो, येऊ आता आम्ही. हा, ही कार्ड तुझं तुला घे, तिचं तिला दे. तुम्ही चला जरा मला मदत करा. मी नाही येणार. चांगले दोघं कसाट्यात सापडले होते. भक्कम केस डायरी तयार होत होती. नसते फाटे फोडून सगळा पुरावा असा खलास करून टाकलास. तुझी कामं तूच कर जा. नाटकं कळतायत मला सगळी. इकडे माझी पाठ वळली की तिकडे खोलीत जाऊन गुपचूपपणे औषध घ्यायचं असेल. गुपचूप कशाला? कोणाच्या बापाला घाबरत नाही मी. गुपचूपपणे. अदिती, जय, मला नाही सहन होते आता. किती खोटं बोलतोय आपण. या अशा देव माणसांची किती फसवणूक करतोय. आणि कोणाची? ज्यांनी आपल्याला राहायला आसरा दिला त्यांची. काकू तर किती करतात जय आपल्यासाठी. अगदी आईच्या मायेने करतात सगळं. किती प्रेमाने, किती आस्थेपोटी करतात त्या सगळं. आणि आपण या सगळ्याच्या बदल्यात त्यांना काय देतोय? तर फसवणूक. नाही जय, खूप मोठं पाप लागेल आपल्याला. मला मान्य आहे आपण जे करतोय ते सगळं चुकीचं आहे, पण आपण नाईलाजाने करतोय ना. आदिती, आपण एका विचित्र फेऱ्यात अडकलो. त्यातून सध्या तरी आपली सुटका नाहीये. हे सगळे वकिली मुद्दे झाले जय. खूप विश्वास ठेवलाय त्यांनी आपल्यावर, आणि आपण त्यांची अशी फसवणूक करतोय. मग काय करायचं? सांगून टाकूयात सगळं खरं, आणि मग आपण कुठे राहायचं? रस्त्यावर? आदिती, आपण कुठल्या परिस्थितीत या घरात राहतोय, कुठल्या परिस्थितीत आपण ती नोकरी स्वीकारली आहे, हे सगळं तुला माहिती आहे ना. आपण सध्या तरी नाही माघार घेऊ शकत आदिती. हे बघ, सगळ्या गोष्टी ना मार्गी लागतील हळूहळू. थोडा धीर धर. कसा धीर धरू जय? सांग ना, कसा धीर धरू? जय, आपण चुकतच आलोय. आपण उगाच इथे राहण्याचा निर्णय घेतला. आपण खरं तर विरारलाच जायला हवं होतं. अदिती, हो,
बरोबर बोलतेय मी. विरार लांब पडलं असतं आपल्याला, थोडा त्रास झाला असता. बहिणींचे थोडे टोमणे खावे लागले असते, पण निदान या अशा साध्या सरळ माणसांना आपल्याला फसवावं तरी लागलं नसतं ना जय. आणि तिथे असे अण्णांचे हालही झाले नसते. काय म्हणालीस तू? अण्णांचे हाल होतात म्हणजे? आज दुपारी ऑफिसमध्ये असताना वहिनींचा फोन आला होता मला. आणि बोलता बोलता असं कळलं की अण्णांनी दुपारी जेवणाऐवजी वडापाव खाल्ला. हो. जे जर आपण असतो आज विरारला तर आपण आपल्या अण्णांची काळजी घेतली नसती का रे? खूप हाल होत आहेत त्यांचे. कोणी नाहीये त्यांची काळजी घ्यायला तिथे.